Hi friends, today we are about to learn an interesting lesson of 6th standard in English textbook, that is Anak Krakatoa. Meaning of the word Anak is a child and meaning of the title Anak Krakatoa is child of a Krakatoa. सर्वात अगोदर आपण हा लेसन मराठीमधून आपल्या मातृभाषेतून समजून घेणार आहोत. त्यानंतर प्रस्तुत पाठाचं इंग्लिश ट्रान्सलेशन सुद्धा तुम्हाला दिला जाणार आहे. म्हणून लेसन चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अगोदर आपण मराठीमधून समजून घेणार आहोत. करूया सुरुवात. इंडोनेशियामधील जावा आणि सुमात्रा या बेटांच्या मध्यभागी एक सुंदर सामुद्रधुनीत क्रॅकटोआ नावाचे एक बेट आहे. आणि हे जे बेट आहे हे बेट ज्वालामुखीच्या नेहमी होणाऱ्या उद्रेकांसाठी इरप्शनसाठी परिचित आहे. तर ज्वालामुखी म्हणजे नेमकं काय? तर ज्वालामुखी म्हणजे पृथ्वीच्या कवचाला गेलेला तडा किंवा मोठे पडलेले भगदाड होय. आणि पृथ्वीच्या मध्यभागी उष्ण द्रवरूप खडक आहे. कधीकधी अशा भेगांमधून किंवा पडलेल्या भगदाडामधून जमिनीच्या पोटामध्ये जो उष्ण द्रवरूप खडक आहे तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतो आणि तेथून वाहू लागतो. आणि ज्यावेळेस असे घडते तेव्हा म्हटलं जाते की ज्वालामुखीचा उद्रेक झाला. आता ज्वालामुखीचा हा जो उद्रेक आहे हा कमी प्रमाणात नाही होत, तर खूप प्रचंड प्रमाणात होत असतो. या भगदाडामधून धुराचे दाट आणि काळेकुट्ट ढग उंच उठतात आणि आकाशामध्ये पसरतात. खडकांचे मोठे प्रकाशमान व जळते तुकडे आणि लाल बुंद गरम लावारस या फटीमधून बाहेर पडत असतो. हे सर्व या फटीतून बाहेर फेकले जाते आणि अतिशय गरम चिखल आणि राख सुद्धा यामधून बाहेर फेकली जात असते. एखादा प्रचंड ज्वालामुखीचा उद्रेक पृथ्वीवरील एखाद्या भागाचे संपूर्ण स्वरूप बदलून टाकू शकतो, एवढी शक्ती या ज्वालामुखीमध्ये असते. तर ज्वालामुखीचे प्रचलितपणे 3 भागांमध्ये वर्गीकरण केले जात असते. पहिला भाग असतो क्रियाशील ज्वालामुखी, दुसरा सुप्त ज्वालामुखी आणि तिसरा निद्रिस्त ज्वालामुखी. तर पहिला जो प्रकार आहे क्रियाशील ज्वालामुखी, यामध्ये क्रियाशील ज्वालामुखीचे उद्रेक हे सातत्याने होत असतात. म्हणजे नेहमी या ज्वालामुखीचं इरेप्शन होणं सुरू असते. 2 नंबरचा जो प्रकार आहे सुप्त ज्वालामुखी, तर सुप्त ज्वालामुखी सध्या शांत दिसत आहे, सध्या शांत असते, तरी देखील इतिहासात आपल्याला त्यांच्या उद्रेकाविषयी माहिती सापडत असते की काही वर्षांच्या अगोदर या ठिकाणी ज्वालामुखी घडला होता किंवा ज्वालामुखीचा उद्रेक या ठिकाणी झाला होता. तिसरा जो प्रकार आहे निद्रिस्त ज्वालामुखी. आता खडकांच्या रचनेकडे पाहून जे अभ्यासक आहेत, संशोधक आहेत, हे किंवा काही भूगोलतज्ञ आहेत, हे अंदाज बांधू शकतात की खूप वर्षांच्या पूर्वी या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. परंतु इतिहासामध्ये अशा ज्वालामुखींच्या संदर्भात कुठलीही नोंद केलेली नाही आहे किंवा केलेली नसते. परंतु क्रॅकटोआ हा एक ज्वलंत ज्वालामुखी आहे. त्याचा उद्रेक बऱ्याच वेळा होऊन भयानक अनर्थ घडलेले आहेत. सर्वात वाईट उद्रेक ऑगस्ट 1883 साली झाला होता. आणि ज्वालामुखीच्या उद्रेकाचा धमाका इतका प्रचंड होता की त्याचा आवाज ऑस्ट्रेलियामध्ये जवळपास 3500 किलोमीटर दूरवर ऐकू आला होता. आणि मानवाने आजपर्यंत ऐकलेल्या आवाजामधला सर्वात प्रचंड आवाज तो होता. आणि असे मानले जाते की ज्वालामुखीचा पर्वत असलेले ते बेट स्वतःवरच कोसळले होते. आणि उद्रेकामधून बाहेर पडलेली धूळ आकाशात जवळपास 80 किलोमीटर उंच उडाली होती. ती संपूर्ण जगभर आकाशात पसरली आणि कालांतराने जगातील हजारो किलोमीटर दूर अशा वेगवेगळ्या भागात स्थिरावली. या उद्रेकामुळे त्या बेटाजवळील समुद्रात प्रचंड लाटा किंवा त्सुनामीच्या लाटा उसळल्या. या उद्रेकामुळे आणि त्सुनामी लाटांमुळे जवळजवळ 165 गावे आणि शहरे उद्ध्वस्त झाली. या उद्रेकाने क्रॅकटोआ बेटाचा 2/3 भाग नष्ट झाला आणि तो समुद्राच्या पृष्ठभागाखाली जाऊन पडला. समुद्राच्या तळाशी खोल पाण्यात एक मोठे ज्वालामुखीचे मुख किंवा विवर तयार झाले. ज्वालामुखीचे हे मुख 6 किलोमीटरपेक्षाही जास्त रुंदीचे होते. बघा, समुद्रामध्ये एवढं प्रचंड छिद्र या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पडलं होतं. त्यानंतर 1927 साली
ज्वालामुखीच्या विवरातून धूम्रवलये या पाण्याच्या बाहेर म्हणजे पाण्याच्या वर येऊ लागली। त्यानंतर दुसरा उद्रेक झाला। काही दिवसानंतर एक नवीन ज्वालामुखीचं बेट समुद्राच्या पाण्याला छेदून बाहेर आलं। आता हे नेमकं घडलं कसं? तर पाण्याखालील ज्वालामुखी राख आणि खडक वर फेकत असे, तेव्हा ते लगेच समुद्राच्या पाण्याने दूर वाहून गेले जात असे। परंतु नंतर ज्वालामुखीच्या मुखातून लावारस जोरजोराने बाहेर वाहू लागला। ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या सर्वच्या सर्व सामग्री, यामधील बारीक बारीक खडक असतील, लावारस असेल किंवा खडकाचे तुकडे असतील, हे समुद्राच्या लाटांनी दूर वाहून गेल्या जात नसत किंवा समुद्राचं पाणी त्यांना वाहून नेण्यासाठी समर्थ नव्हतं, कारण हे खूप मोठ्या प्रमाणात बाहेर निघत होते। काही ठिकाणी एक नवीन ज्वालामुखी पर्वत यावेळेस आकार घेऊ लागला। तो वाढतच राहिला आणि लवकरच पाण्याच्या वर सुद्धा दिसू लागला। अशा प्रकारे जुन्या क्रॅकटोआ बेटामधून एक नवीन बेट निर्माण झाले आणि त्यालाच क्रॅकटोआ किंवा क्रॅकटोआचे बाळ अशा प्रकारचं त्याचं नामकरण करण्यात आलं किंवा त्याला नाव देण्यात आलं। क्रॅकटोआ हा अजूनही एक क्रियाशील अर्थातच जिवंत ज्वालामुखी आहे। 1994 पासून ज्वालामुखीचे उद्रेक पुन्हा पुन्हा सुरू झालेले आहेत आणि काही दिवस ते शांत राहतात आणि नंतर पुन्हा त्या ठिकाणी उद्रेक सुरू होतात। आणखी लावारस बाहेर वाहत असल्यामुळे हे बेट अधिकाधिक मोठमोठे होत आहे, हे वाढतच आहे। 1950 पासून हे बेट प्रत्येक आठवड्याला सरासरी 5 इंचाने वाढत आहे। नवीन आगमन झालेल्या क्रॅकटोआपासून थोड्या अंतरावर रकाट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्या जुन्या बेटाचा एक भाग अजूनही समुद्रामध्ये आपल्याला दिसतो। 1883 सालातील क्रॅकटोआच्या उद्रेकानंतर सभोवतालची सर्व बेटे आणि समुद्रकिनारे उष्ण राखेने व्यापली होती। या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवसृष्टी शिल्लक राहिली नव्हती। जेव्हा 1884 साली एका शास्त्रज्ञाने या बेटाला भेट दिली तेव्हा त्या ठिकाणी त्याला काहीही जिवंत आढळले नाही। त्या ठिकाणी त्याला जिवंत आढळला फक्त एक स्पायडर, ज्याला आपण मराठीमध्ये कोळी म्हणतो। परंतु रकाटावरील जीवनमान कायमचे नाहीसे किंवा कायमचे संपलेले नव्हते। वाऱ्याने आणि समुद्राने त्या बेटावर बिया आणल्या। काही बिया त्या बेटावरून उडणाऱ्या पक्ष्यांबरोबर आल्या। समुद्रात असणाऱ्या रोपट्यांचे आणि प्राण्यांचे या समुद्र किनाऱ्यावर पुन्हा आगमन झाले। समुद्रावर तरंगणाऱ्या वनस्पतीवरून जमिनीवरील मुंग्या असो, वाळवी किंवा उंदीर, त्यासोबतच सरडे, पाली यांच्यासारख्या लहान प्राणी या बेटांकडे प्रवास करू लागले आणि लवकरच या बेटावर वनस्पती आणि प्राणी खूप मोठ्या प्रमाणात अर्थातच विपुल प्रमाणात दिसू लागले। ते बेट म्हणजे एखाद्या भागात सजीवांची वाढ हळूहळू कशी होत जाते, कशी होत असते, हे शास्त्रज्ञांना पाहता येईल अशी एक प्रयोगशाळाच होती। क्रॅकटोआचा जो भाग ज्वालामुखीच्या राखेने व्यापलेला नाही, त्या ठिकाणी आज शास्त्रज्ञांना अशा प्रकारे निरीक्षण करता येऊ शकते। क्रॅकटोआच्या उद्रेकाचा फार मोठा परिणाम जावाच्या पश्चिम किनाऱ्यावर झाला होता। फार थोडी माणसे त्या ठिकाणी शिल्लक राहिली, परंतु त्या भागात वन्य प्राणी आणि वनस्पतीची वाढ पुन्हा मोठ्या प्रमाणात झाली। खरे पाहता वन्य जीवनाची नैसर्गिक वाढ होण्याचे कारण म्हणजे त्यांच्यामध्ये ढवळाढवळ करण्यासाठी त्या ठिकाणी माणसे शिल्लक उरली नव्हती। कोणीही माणूस नव्हता त्या ठिकाणी। झाडे तोडण्यासाठी किंवा प्राण्यांची हत्या करण्यासाठी त्या ठिकाणी कोणीही नव्हते आणि त्यामुळेच हा प्रदेश सध्या वन्य प्राणी आणि पक्ष्यांनी समृद्ध झाला आहे।